नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबत शासन निर्णय. मुंबई प्रतिनिधी. राज्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे. या निर्णयानुसार नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची विहित मार्गाने अन्यत्र नियुक्ती झाल्यास त्यांना पुन्हा शिक्षण सेवक योजना लागू केली जाणार नाही. अशा शिक्षकांना नव्याने नियुक्ती देताना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता थेट नियमित शिक्षक म्हणूनच नियुक्ती देण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे व खासगी संस्थांच्या 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा यांमध्ये विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर 3 वर्ष, सेवक पदावर 3 वर्ष सेवा पूर्ण करून जे नियमित शिक्षक पदावर नियुक्त झाले आहेत अशा शिक्षकांना हा निर्णय लागू राहील. अशा राहतील प्रमुख अटी व शर्ती. 1. संबंधित शिक्षकाची विहित प्रक्रियेद्वारे निवड होऊन त्याने 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केलेला असावा व तो 100% वेतन अनुदानावर नियमित शिक्षक असावा. 2. अशा नियमित शिक्षकांची प्राथमिक शाळांमधून प्राथमिक शाळेत, माध्यमिकमधून माध्यमिक शाळेत किंवा उच्च माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळेत म्हणजेच समान पदावर नव्याने नियुक्ती झाल्यास त्यांच्या वेतनास संरक्षण राहील. मात्र प्राथमिकमधून माध्यमिक किंवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक अशा वेगवेगळ्या स्तरावरील पदावर नियुक्ती झाल्यास वेतनास संरक्षण राहणार नाही. 3. ही तरतूद नवीन नियुक्तीच्या वेळी सेवानिवृत्ती वेतनासाठी पेन्शन ग्राह्य धरण्यात येईल. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in ची लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201109151315550001 असा आहे. या निर्णयामुळे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत विहित प्रक्रियेने बदलणाऱ्या नियमित शिक्षकांना पुन्हा 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागणार नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.